ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवून आपल्या परिसराच्या विकासात योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व लोकनायकांचा लोकमत लोकनायक सोहळा 2026 अंतर्गत गौरव करण्यात आला। या सोहळ्यात खलाने गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पंकजदादा कदम यांना त्यांच्या विकासाभिमुख कार्याची दखल घेत लोकमत लोकनायक 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। श्री नारायण भाऊसाहेब आणि श्री तुषारभाऊ रंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंकजदादा कदम यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या कार्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे। त्यांच्या माध्यमातून भविष्यातही विकासाची गंगा अखंड वाहत राहावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार भाऊ रावल, धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री सुभाष बाबा भामरे, साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित, धुळे महापौर सौ मायादेवी परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईच्या सभापती श्री नारायण भाऊसाहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री तुषार भाऊ रंदे, महापालिका आयुक्त श्री नितीन कापडनीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पंकजदादा कदम यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल खलाने गटासह धुळे जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। धुळे जिल्हा संपादक श्री प्रमोद भीमराव बोरसे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, धुळे।